नमस्कार. तर नारळ आपण बऱ्याच ठिकाणी फोडतो. प्रत्येक शुभ कार्यामध्ये, शुभ प्रसंगी आपण नारळाने सुरुवात करतो. नारळाला श्रीफळ असे म्हटले जाते. कोणत्याही पूजामध्ये, विधीमध्ये किंवा हवनामध्ये आपण नारळ टाकत असतो. हवनामध्ये तर आपण नारळ आवर्जून टाकत असतो किंवा कुठलीही पूजा मांडणी करताना कलशावरती सुद्धा आपण नारळ ठेवत असतो. नारळाला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप सारं महत्त्व आहे. पण हे नारळ स्त्रियांनी का फोडू नये? स्त्रियांनी फोडल्यावरती, महिलांनी जर हे नारळ फोडले तर काय होतं? त्याच्या पाठीमागचं काय शास्त्रीय कारण आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. बघा, कुठल्याही शुभप्रसंगी, शुभ कार्यामध्ये आपण नारळाने सुरुवात करतो. अगदी आपण बाहेर कुठे फिरायला निघालो तरीसुद्धा गाडीच्या पूजेमध्ये आपण नारळाने सुरुवात करतो. नारळ फोडून गाडीची पूजा करून नंतर आपण बाहेर पडत असतो. अगदी प्रत्येक ठिकाणी बघा, आपण देवदेवतांच्या ठिकाणी गेलो तरीसुद्धा आपल्याकडे धार्मिक ठिकाणी आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपण देवाला नारळ फोडतो. कारण त्या पाठीमागचे सुद्धा खूप सारे फायदे आहेत. त्याचं शास्त्रीय कारण सुद्धा तेवढंच आहे. त्याचबरोबर ओटीमध्ये सुद्धा आपण नारळ घालतो. मग कुलदेवीची ओटी भरू देत किंवा कुठल्याही देवी देवतांची ओटी भरताना, एखाद्या महिलेची ओटी भरताना आपण ओटीमध्ये नारळ घालत असतो. तर या पाठीमागचं काय कारण आहे याविषयी आपण संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून ही माहिती तुम्हालापर्यंत पोहोचेल. बघा, तुम्हाला सुद्धा कधीतरी हा प्रश्न पडला असेल की तुम्ही धार्मिक ठिकाणी पाहिलं असेल की नारळ हा नेहमी पुरुष लोक फोडतात, त्याचबरोबर छोटी मुलं किंवा पुजारी लोक हे नारळ फोडतात. पण फार कमी प्रमाणात तुम्हाला महिला नारळ फोडताना दिसतात. शक्यतो महिला नारळ फोडतच नाहीत. पण ज्या महिलांना हे माहीतच नाही की महिला नारळ फोडत नाहीत त्याच महिला नारळ फोडतात. पण ज्यांना हे माहीत आहे की महिलांनी कधीही नारळ फोडायचा नसतो तर त्याच महिला नारळ फोडतात. चला, जास्त वेळ न घेता आपण मेन विषयाकडे वळूयात. याविषयी शास्त्रामध्ये नारळ महिलांनी का फोडू नयेत याविषयी आपण माहिती घेणार आहोत. बघा, शास्त्रानुसार नारळ हे बीज मानले जाते. असे मानले जाते की जर एखाद्या महिलेने नारळ फोडला तर तिच्या गर्भाशयावरती नकारात्मक वाईट परिणाम होतो. म्हणजेच याशिवाय धर्मग्रंथामध्ये असाही उल्लेख केला गेला आहे की संपूर्ण पृथ्वीवर प्रथमच भगवान विष्णूने देवी लक्ष्मीसोबत नारळ फळाच्या रूपात पाठवले होते. शास्त्रानुसार नारळ फोडणे म्हणजे बिया फोडण्यासारखे आहे. नारळावर फक्त देवी लक्ष्मीचा अधिकार आहे. त्यामुळे महिलांना नारळ फोडणे चांगले मानले जात नाही. महिला मुलांना जन्म देतात हे तर आपल्या सर्वांना माहीत आहे. केवळ बीजांच्या रूपात संतती निर्माण करतात. त्यामुळे महिलांनी कधीही नारळ फोडू नये. जर एखाद्या महिलेने जर नारळ फोडला तर काय होतं? जर एखाद्या महिलेने नारळ फोडला तर असे केल्याने तिच्या गर्भाशयात किंवा मुलाच्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे स्त्रियांनी, ज्या महिला आणि स्त्रिया मुलांना जन्म देतात त्या महिलांनी आणि त्या स्त्रियांनी नारळ कधीही फोडायचा नसतो. त्यामुळे हे जगाचे चक्र सतत चालू असते. ज्या महिला मुलांना जन्म देतात त्यांच्यामुळे हे जगाचे चक्र जे आहे ते चालू राहते. त्यामुळे महिलांनी चुकूनही कधी नारळ फोडू नये असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे. नारळ हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे फळ आहे. त्याचबरोबर सनातन धर्मानुसार जर एखाद्या व्यक्तीने हे पवित्र फळ पूजेमध्ये देवी देवतांना अर्पण केले तर त्यांच्या पैशाशी संबंधित समस्या दूर होतात. बघा, या फळाचं म्हणजेच नारळाचं किती महत्त्व आहे. जर नारळाचं फळ एका पूजेमध्ये आपण देवी देवतांना जर ते अर्पण केलं तर आपले जे काही पैशाच्या अडचणी असतात, आर्थिक अडचणी असतात, त्या अडचणी दूरही होतात. तसंच नारळाला खूप सारं महत्त्व आहे. नारळ हा जेवणात सुद्धा आपण वापरतो. बघा, जेवणाची चव वाढवण्यासाठी सुद्धा नारळाचा उपयोग होतो.
तसंच त्याचबरोबर नारळामध्ये बरेच काही गुणधर्म आहेत. अगदी आजारी व्यक्तीने सुद्धा नारळ खाल्ल्याने खूप चांगला फायदा होतो. त्याचबरोबर नारळाच्या आपण शहाळेसुद्धा पितो. हे तर बघा तुम्हा सर्वांना माहीत आहे की आजारी व्यक्तीला नारळाचे शहाळे दिल्याने खूप चांगला फायदा होतो. नारळाचे खूप अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. पण हेच नारळ जर आपण एखादा पूजेमध्ये म्हणा किंवा कुठल्याही शुभ प्रसंगी लग्नामध्ये किंवा धार्मिक कार्यामध्ये जर महिलांनी फोडले तर त्याचा वाईट परिणाम आपल्या जीवनावरती होत असतो. खास करून ज्या माता भगिनी महिला संततीला असंतत जन्माला घालतात त्या महिलांनी तर चुकूनही नारळ फोडायचा नसतो. आणि कारण की या महिला आपल्या जगाचं चक्र पुढे चालवत असतात, त्यामुळे या महिलांनी अजिबात नारळ फोडायचा नसतो. कारण की त्यांच्या संततीवर मुलांवरती वाईट प्रसंग येऊ शकतात. त्यामुळे नारळ फोडायचा नसतो. नारळ फोडणं म्हणजे एक बीज फोडण्यासारखं आहे. त्यामुळे चुकूनही महिलांनी कधी नारळ फोडायचा नसतो. पण बऱ्याचशा महिलासुद्धा तुम्ही पाहिल्या असतील, अगदी धार्मिक ठिकाणीसुद्धा महिलांना नारळ फोडताना पाहिलं असेल. कारण या महिलांना किंवा यांना या गोष्टी माहीत नाहीत, त्यामुळे त्या नारळ फोडतात. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. आणि जर कोणी असं नारळ महिला फोडत असेल तर त्यांनासुद्धा ही माहिती समजेल. त्यामुळे जितका होईल तितका हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती समजली असेल आणि तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत मन लावून ऐकल्याबद्दल तुमचे खरंच मनापासून धन्यवाद. भेटूया पुढच्या काही छानशा नवीन माहितीसोबत. तोपर्यंत आनंदी राहा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा. झालेली सेवा स्वामींचरणी दत्तांचरणी अर्पण करते. हा व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.